धन्यवाद. आज या ठिकाणी रामेश्वर बँक उद्घाटन सोहळा व सत्यनारायण महापूजा काय. धन्यवाद. काही ठिकाणी रामेश्वर बँक उद्घाटन सोहळा आणि त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली गेलेली आहे. आणि या उद्घाटन सोहळ्यानिमित्त अतिशय लांबी म्हणजे बारामतीवरून या ठिकाणी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल या रामेश्वर बँकेमध्ये सर्व कर्मचारी पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो. कसं आहे, तब्येतीच्या अभावी मला कुठे जाता येत नाही, तरी सुद्धा माझ्या परममित्र बाबू सावंत यांनी या ठिकाणी आग्रह केला. डायरेक्ट हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन मी आपल्या या ठिकाणी भेटीसाठी आलेलो आहे. तरी आज या ठिकाणी मला निसर्ग बोलण्याची सुसंधी तुम्ही दिली. मनापासून तुम्ही सर्वांचे आभार मानतो. या कर्मचाऱ्याला उदंड आयुष्य तो सत्यनारायणाने देव देव अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी बसलेले आपले ज्येष्ठ गुरुबंधू मार्गदर्शक सर्वांनी गोपालवी असे त्याचप्रमाणे सुरेश आवाज असे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे सारी दुनिया बघते मतक्षेत्र बघतं ते म्हणजे माझे विशाल बसवकर. त्याचप्रमाणे ज्यांचं आता गायन आपण ऐकलं अतिशय मंत्र करणारे गायन म्हणजे त्यांना मी भाऊ मानतो ते प्रधान पालकर या ठिकाणी उपस्थित सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी अतिशय मोजके शब्द बोलतोय कारण मला पुढच्या कार्यक्रमासाठी बारामतीला जायचं. सर्वांचे या ठिकाणी आभार मानून मी माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. यही जय भारत. त्याचप्रमाणे कसा आभार मानावा म्हणजे माझा मेवना सुद्धा या ठिकाणी झाला आहे, त्याचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. रुपेश पाटील त्याला सुद्धा आपण या ठिकाणी अप्रोत्साहित करून घेतले, त्याचे सुद्धा आभार मानतोय. चेअरमन साहेब तुमच्या चरणाची नंतर पण अभंग सादर करतोय. खरोखर आपण या ठिकाणी चांगलं आहे ते चांगलं आहे नाही काय, पण मला या ठिकाणी भजन क्षेत्रामध्ये विनोदाचे बादशाह म्हणून आपण मला या ठिकाणी ओळखता. खरोखर तुम्ही मला आपलंसं केलं, मनापासून तुमचे आभार मानतोय. कारण कशी पहिली जे जग दुनिया होती बघा, आपला जर किस्सा जर बघितला तर किस्सा आपल्या हृदयाच्या बाजूला आहे नाही काय, हृदय आणि आपला किस्सा एका ठिकाणी आहे. पण पहिला जमाना कसा होता, पहिला जमाना होता तो माणसाचा किस्सा रिकामा होता नाही काय, पण माणसाचं हृदय हे प्रेमाने भरलेलं होतं. आणि आताची जग दुनिया आहे ती माणसाचा किस्सा पैशाने भरलेला आहे पण हृदय रिकाम आहे. आणि आज या बँकेमधील सर्व कर्मचाऱ्यांनी या सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आम्हाला या ठिकाणी परमेश्वराचं गुणगान गाण्याची सुसंधी दिला. पुनश्च एकदा तुमच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी स्वामींचा अभंग सादर करतोय. धन्यवाद.